जय शिवराय। आज आपण आलोय भिवगडला। आज आहे दसरा सीमोल्लंघन कार्यक्रम आणि आपण बऱ्याच दिवसातून मला वाटते पावसाळ्यानंतर आपण भिवगडावर मोहीम राबवलीच नाही आहे आणि त्याची सुरुवात आपण करतोय दसऱ्याच्या निमित्ताने भिवगडावर। आता इथे आपण बघू शकता हा मारुती रायांचं मंदिर आहे। इथे आपण सगळे आपले मावळे पूजा करतात आणि त्यानंतर आपण समोर दिसतोय तो आपला भिवगड, तिथे वर जाणार आहेत आणि वरती आपण पूजा करणार आहोत। हे आमचे बुवा प्रशांत दादा विरले, निलेश दादा पूजा करतात। हे अक्षय दादा, हे नकुल दादा। थंडी लागते मला आता पण बघा यांना थंडी वाजते, थंडी वाजायला लागली। आणि तिकडून आपले कोण स्वपन दादा आलेले आहेत। स्वपन दादा आणि प्रवीण दादा आलेत, सोनं घेऊन आलेत, सोनं घेऊन आलेले आहेत। आता स्वपन दादा आलेत आणि प्रवीण दादा यांनी सोनं आणलंय। किती किलो आहे? 5 किलो। 5 किलो सोनं घेऊन आलेत। आपण तोला आणतो, ते डायरेक्ट किलो घेऊन आलेत। वरतील गड सजावटीसाठी आपण आणि केळीची पानं आणलेली आहेत आणि ही फुलं आणलेली आहेत। आपल्या निलेश दादा आणि प्रशांत दादांनी रात्रभर तयार केलेले आहेत, मेहनत करून तयार केलेले आहेत हार। 12 वाजता घेतलेले करायला। कुठे त्या आता अजून कर्जत स्टेशनला आहेत अश्विनीताई। ह्या अश्विनीताई, त्या पण अश्विनीताई। अश्विनीताई संपर्क प्रमुख, अश्विनीताई उपसंपर्क प्रमुख, अश्विनीताई विभाग प्रमुख, तिन्ही पण। सकाळचं वातावरण आपण बघू शकता। नवीन गाडी आली आपल्याला आता। तेव्हा हे प्रल्हाद दा, हे गिरीश दादा, जय शिवराय। कर्जतच्या पुढे का? हे रोशन दादा, जय शिवराय। आणि ते आहेत सागर दादा डायरे। काल लय नाचलेत तुम्ही। काय का नाश्ता बिष्टा करून आले का? नाही, भूक लागली। भिवगडावर चढायला सुरुवात केलेली आम्ही। हे बघा किती वाजेपर्यंत काम करत? हा, 1:30। पुरतील का? कर्जतचा आपण निसर्गरम्य वातावरण बघू शकता। समोर आपल्याला दिसतोय तो इर्शालगड, तसं इकडं माथेरानचा डोंगर दिसतो, इकडे विकेटगड दिसतोय। बघू शकता भिवगडावरून आपल्याला अशा अनेक किल्ले दिसतात। 15 मिनिटानंतर आपण पोहोचलोय भिवगडावर आणि आता इथे आपल्याला लागतात खोदी पायऱ्या, जी खरी भिवगडाची स्टार्टिंग आहे। आपण बघू शकता हा आहे भिवगडाचा इथे माहिती असलेला फळक लागला होता। असे बरेच फळक भिवगडावर राजा शिवछत्रपती परिवाराने लावले होते, पण काही समाजकंटकांनी ते तोडून टाकले, जाळून टाकले, अशा गोष्टी घडल्या। एकच गोष्ट आहे की तुम्हाला दुर्ग संवर्धन करायला जमत नसेल तर नका करू, पण अशा गोष्टी करत नका जाऊ। शकता या कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत, इथं चढाई सुरू झाली। मागे रोशन दादा केळीची पानं घेऊन आलेत। थोडं चिकट झालंय पावसाळा असल्यामुळे, कारण सध्या ये जा नाही आहे।
कसं वाटतंय बऱ्याच दिवसांनी भिवगडवर आलेत? भरपूर दिवसांनी आलो भिवगडाचं दर्शन झालं. भिवगड म्हणजे आपला दुसरा घरच बोलायचं. बरोबर. किती वर्ष काम चालू आहे परिवाराचं इथे? 2016 पासून मी सध्या परिवारात आहे. त्याच्या अगोदरपासून भिवगडावर काम चालू आहे. जेव्हा इथे पहिल्यांदा आलो होतो तेव्हा खाली गावामध्ये विचारलं होतं भिवगड, पण कोणालाच माहीत नव्हतं. त्याच्यानंतर एक दादा होते, त्यांना कॉल केला. त्यांनी गडावरून इशारा केला, तेव्हा समजलं मला की वर माणसं काम करतात आपली. जेव्हा आलो तेव्हा इथे कुठली तटबंदी उघडी नव्हती, कुठल्याही टाक्या रिकाम्या नव्हत्या आणि किती टाक्या आहेत हेही माहिती नव्हतं. परिवारात आल्यापासून परिवाराने जे काम चालू केलं त्याच्यामध्ये सर्व टाक्या मोजून आणि गाल काढण्याचं काम चालू आहे. बालेकिल्ल्याची तटबंदी जी एवढ्या दिवसात एवढ्या वर्षात कोणाला माहिती नव्हती ती परिवाराने ओपन केलेली आहे. आणि आता जे संवर्धनाचं काम चालू आहे त्याच्यामध्ये अजून काही अवशेष भेटतील किंवा काही पुरातन वास्तू भेटतील त्याचा पण शोध घेत आहोत. जय शिवराय. 2016-17 पासून जेव्हापासून परिवाराने भिवगडावर काम केलं आहे तेव्हापासून आपण दसऱ्याचा सीमा उल्लंघनचा कार्यक्रम आपण पहिल्यापासून इथं करत आलो आहे. आणि असंच भिवगडचा अखंड कार्य जो आपण करतो भिवगडावर अखंड तेवढं ठेवूया आपण. आणि आपण आज करतो याच्यानंतर आपली पुढची पिढी पण भिवगड संवर्धन करेल हीच अपेक्षा आहे आणि करावी सर्वांनी. जे आपल्या जवळपास गड किल्ले आहेत ज्यांचा जास्त इतिहास नाही आहे आणि तशा गड किल्ल्यांच्यावर आपण कार्य केलं पाहिजे. जर आज आपण किल्ले जपले तर पुढच्या पिढीला आपण इतिहास सांगू शकतो किंवा जे किल्ले कसे होते, काय होते, महाराजांनी काय कार्य केलं या गड किल्ल्यांच्यामुळे दिसणार आहे. जय शिवराय. इथे आपण कार्यक्रम करणार आहोत. तिथे निलेश दादा गवत काढतात. साफसफाई करून आपण हीच आपली या वर्षाची दुर्ग संवर्धनाची सुरुवात. पावसाळ्यानंतर आपण दसऱ्याला जी सुरुवात करतो ती हीच असते. आणखी आपले दादा येत आहेत. खाली दिसतो इथं गौरकामत गाव, तिकडं दिसतो आपल्या समोर तो विकटगड किल्ला. जय्यत तयारी दसऱ्याची सुरू आहे. काय करता प्रशांता? बांबू तुटला. डोकं लागणार नाही. पकडा. आलो 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 आलो. ती घेऊन जायला खाली मोठ्या डायरेक्ट बांबू ना. आता मी केलीची पानं लावतात. पहिल्यांदा लावायला मी गडावरती यावर्षी केलीची पानं. दरवर्षी आम्ही फक्त गुलाबची झेंडूची फुलं लावत होतो फक्त. यावर्षी काहीतरी वेगळं करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि तुम्हाला ते नक्कीच कमेंट मध्ये हे निलेश दादा आर्टिस्ट आहेत त्यामुळे काही चांगलंच करतील याचा काही प्रश्नच नाही. रांगोल्यांची आज मी विसरलो घाई गडबडीत. रांगोली पण खूप छान काढतात. परिवारचा कुठली मोहीम असो परिवाराची ते रांगोली काढत असतात. आणि मुख्य मोहीम झाली कुठली मोहीम झाली ते आणि पुण्याच्या पल्लवी ताई चांगल्या पद्धतीचे रांगोली काढत असतात. एकदम घेऊन बांधायचं, डबल डबल बांधची गरज नाही. पुढे विचार आपली आता नाही. रिटेक रिटेक. मोठाला पाणी घ्या तिथून. एवढं छोटं लावून तो बांधायला नाही भेटत. इथं ते बांधा भेटलं.
ओके अखंड ओके मस्त. पानं एक नंबर भेटलं मामा तिथं काय पण बघा. हो आणि फार्म हाऊसला गेलतो तिथं पण. दादानी पताका आणल्यात आणखी एक नवीन साज. बरं रे पत्ता काय आपल्याला फुलं जरा कमी पडले असते ए म्हणून जरा व्यवस्थित काम रांगोळी होणार आणून आहे. बोलव ना. आतल्या बाजूला आतल्या बाजून येते इथं बांधून आपण जायचं. इथं मोठी जागा गेला आपल्याला. हा फुलांची काढून ना फुलं आहेत एक्स्ट्रा आणले त्यासाठी. आयट्यावाल्यांची दाखव. पट्टीपासून त्यांनी सुरी बनवले. पुटपट्टीपासून सुरी. एसएस मटेरियल आहे ना ते. हा पहिले यांचं होऊ द्या. निलेश दा कसे लावायचे पताका तुम्हीच सांगा. टेक्निशियन तुम्ही आहेत ना. कुठं पताका एवढंच लावू ना. ते बघ मस्त वाटतो मस्त वाटतो. भारी वाटतं हे. हा भारी वाटतं. टाय मारा इथं. टाय मारा. बघू शकता सर्व मावळ्यांच्या मेहनतीने आपण कमान उभी केलेली आहे. अजून काम चालू आहे. बघू शकता ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आपली. या ताई पण फुलांचं निवडायचं काम करतात. काय चाललंय तुमचं? पाकळ्या फुलांपासून पाकळ्या मोकळ्या करतो. तुम्ही रांगोळ्या आणल्यात? नाही आणल्या. रांगोळ्या आणल्यात. ए बाई फुलांच्या काढूयात ना. हा 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 हुशार आहेत तशा. माझं नाव स्वप्न मांडे. रायगड विभागामध्ये काम करतो आणि पूर्ण महाराष्ट्रभर आमचं कार्य चालतं दुर्ग संवर्धनाचं. आज रायगड विभाग बरीच वर्ष आली किल्ले भिवगड येथे काम करतो. दरवर्षाला दसरा सीमोल्लंघन आपण दसरा सीमोल्लंघन किल्ले भिवगडावर साजरा करतो. याही वर्षी आनंदात साजरा करण्यासाठी सर्व मावळे रणरागिणी एकत्र आलेत आणि आज आम्ही झेंडूच्या तोरण आणि केळीच्या पानाचे कमान बनवून व्यवस्थित पद्धतीने एक सजावट केली आहे. यामध्ये सर्व आपले मावळे रणरागिणी एकत्र येऊन काम करतात. अजून खाली पण काही दुसरे दादा काही काम करतात आणि दसऱ्याचा शुभ या दिवशी म्हणजे सर्वांना एक आनंद असतो आणि प्रत्येक जण दुर्गा संवर्धनाचं काम करतो. पण आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि आम्ही यापुढे असंच कार्य करत राहू. जय शिवराय. बोर्डाला जाऊ ना. पाणी काय म्हटलं पाणी आणायला गेलेत गिरीश दा. पूजा झाली ना सोना असंच ठेवायचं ना वरती निघून जायचं. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उजेंदुराची कंठी धरके मान मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन माते मान स्मरण माते मान कामना पूर्ती. जय देव गौरी कुंभरा चंदनाची उठी कुंकुम केशर कोणत्याही पदाचा मावळा मी असणार शिवशंभूरायांचा सैनिक होऊन लढणार. नाही ते नंतर घ्यायचं. मी जागृत देश सेवेसाठी ज्ञानार्जन करुणी जनजागृती करणार. गडकोट ही संपत्ती अखंड मी जपणार. नरनारी समानतेचा सन्मान मी करणार. माता भगिनी संरक्षण मी करणार. भगिनी संरक्षण मी करणार. अन्याय न करे
चार्जिंग 10% देणार कॅमेरा नाही कसले आलती भजेन जगवेन दुर्बलाचा आधार करणार व घडवणार जे जे ते सुयोग्य लाथाडणार धिक्कारणार जे जे ते अयोग्य धर्म जात पंथ भेद माणुसकीचा आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे कैसे असे सकळ सुखांचा केला त्याग सकळ सुखांचा केला त्याग म्हणून साज देतो योग म्हणून साधी देतो योग राज्य साधनांची लगबग राज्य साधनाची लगबग कैसी केली कैसे केली याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच मनवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे शिवरायांसी आठवावे शिवरायांचे आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे यलोकी परलोकी उरावे यलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे कीर्ती रूपे जयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू बहुत जनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी शिवराय पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय. धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे झुंजोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता घ्यावे राज्य आपुले राज्य आपुले देशद्रोही तितके कुत्ते मारो निघालावे परते देवदास पावती पत्ते विदर्ती संशयो नाही देव मस्तकी धरावा देव मस्तकी धरावा अवघा अलकोल्लोल करावा अवघा हलकल्लोल करावा मुख बडवावा की बुडवावा मुलूक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी धर्म संस्थापनेसाठी श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव भारत माता की जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय शिवराय. आपण आरती वगैरे मग कुठून आरती करून आता वरती निघालोय. वरती आपल्याला ध्वजारोहण करायचंय. भगवा ध्वज आहे तो फडकवायचे. आपण दरवर्षी दसऱ्याला वगैरे ध्वज बदलत असतो प्रत्येक वेळी. बरेच दिवस झाले मोहिमा नाही झाल्यामुळे भरपूर गवत झाले भिवगडावर. लवकरच मोहिमेमध्ये हा गवतही साफ होईल. बघू शकता इथे तटबंदी आहे. एक खंत आहे की बोर्ड आपण लावले होते त्याची नासधूस केलेली आहे. बघू शकता इथं पेटपूजा चालू आहे. किती वेळ बघायला सागरदा आपल्याला राहायला वाटतं. क्रिकेटच्या भाषेत एवढं भारी पाहुणं कुठं त्यांचा लसूण मिक्सर घ्या बाबा. खूप भूक लागले वडापाव खातोय.
नका मिरची नका तुम्ही उपवास आहे त्यांच्याकडे उपवास म्हणजे आता कशासाठी धरले ते गाला असतात त्याच्यावरून समजते. शुभमंगल सावधान. बघा मोतीचूर दाखव थोडा अर्धा मोतीचूर अर्धा नाही तो नाही तो खाल्ला अर्धा द्या अर्धा 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 द्यातला थोडा एकदम थोडा लाईट लाईट चांगला लागला दादा प्यायला द्या ना पैसे. मिक्स करू आपण मोतीचूर भारी लागतो. मोतीचूर मोतीचूर लाडू संपला. पाहिला दादा दादा पहिला आहे वडापाव पाचवा. दादा पहिला आहे वडापाव यांचा पाचवा आहे. कोणाचा? यांचा गिरीश दादा धुळे. आपली पेट पूजा झालेली आहे. आता आपण चाललोय बाले किल्ल्याकडे. बघू शकता बऱ्याच दिवसांनी आल्यानंतर गवत झालंय. कसं वाटतं वातावरण? वातावरण कसं वाटतंय? येते कवर आहे ना. जसं जसं वर येतोय आपण गडाच्या तसंच आपल्याला आणखी थंड हवा आणि एकदम शांत वातावरण भेटतोय. ध्वज लावायला घेतलेले बघू शकता आपण. एक हर हर महादेव. असं फिरव रोशनदा असं फिरव या साईडला हा इकडे जास्त धूळ झाली. जाईन अजून भरपूर खाल्लं तुझं. खाली होता खाली होता भरपूर खाली होता. चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. मैं नहाने के लिए मैं निर्मल गंगा जल लाया हूँ. मैं नहाने के लिए मैं निर्मल गंगा जल लाया हूँ. मैं निर्मल गंगा जल लाया हूँ. शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. तुम्हें लगाने के लिए मैं पवित्र मंत्र गंध लाया हूँ. तुम्हें लगाने के लिए मैं पवित्र मंत्र गंध लाया हूँ. मैं पवित्र मंत्र गंध लाया हूँ. शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. जन्म पापन नाशन के लिए मैं अक्षत बिल्व पत्र लाया हूँ. जन्म पापन नाशन के लिए मैं अक्षत बिल्व पत्र लाया हूँ. मैं अक्षत बिल्व पत्र लाया हूँ. शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. माननंद की चंपन माला अर्पण करने लाया हूँ. माननंद की चंपन माला अर्पण करने लाया हूँ. मैं
अर्पण करने आया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। आत्म प्राशन के लिए मैं घर पर ज्योति लाया हूँ। आत्म प्राशन के लिए मैं घर पर ज्योति लाया हूँ। मैं घर पर ज्योति लाया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। संकट नाशन के लिए मैं घंटा नाद करता हूँ। संकट नाशन के लिए मैं घंटा नाद करता हूँ। मैं घंटा नाद करता हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। पाप नाशन के लिए मैं धूप दीप लाया हूँ। पाप नाशन के लिए मैं धूप दीप लाया हूँ। मैं धूप दीप लाया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। मुक्ति प्राप्ति के लिए मैं पंचाक्षरी मंत्र लाया हूँ। मुक्ति प्राप्ति के लिए मैं पंचाक्षरी मंत्र लाया हूँ। मैं पंचाक्षरी मंत्र लाया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। धर्म की रक्षा के लिए मैं सब कुछ त्याग करता हूँ। धर्म की रक्षा के लिए मैं सब कुछ त्याग करता हूँ। मैं सब कुछ त्याग करता हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। धन की दोष नाशन के लिए मैं सृष्टि दक्षिण लाया। मैं सुवर्ण दक्षिण लाया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। विश्व की शांति के लिए मैं पंचामृत गो लाया हूँ। विश्व की शांति के लिए मैं पंचामृत गो लाया हूँ। मैं पंचामृत भोज लाया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। विषय वासना के लिए मैं गो अमृत लाया हूँ। विषय वासना के लिए मैं गो अमृत लाया हूँ। मैं गो अमृत लाया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया। आपण आता सर्व कार्यक्रम आटपून परतीच्या प्रवासाला निघतोय भिवगडावरून आणि प्रत्येकाच्या घरी दसरा साजरा करायचा, त्यामुळे आम्हाला पण शॉपवर जायचं आहे, त्यामुळे आम्ही पण निघतोय. आता लवकरच भेटू भिवगडावरच आणि मोहिमेमध्ये. असं हे काही दसऱ्याचे कार्यक्रम असतात तर सर्व मावळ्यांनी सहभागी व्हा, हा एक वेगळाच आनंद असतो. बाकी कार्यक्रम खूप छान झालं, खूपच छान झालं. असा कार्यक्रम हटके कार्यक्रम झालेला आहे, खूपच छान असा हटके असा कार्यक्रम झालेला आहे दसऱ्याचा. खूप वर्षाची इच्छा होती दसऱ्याचा कार्यक्रम भिवगड व्हावा आणि आज तो पूर्ण झालेला आहे. खूप मला आनंद वाटतोय. लवकरच आपला दीपमहोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. कुठे होईल माहीत नाही, भिवगडावर होऊ शकतो, आणखी कुठे होऊ शकतो. तर सर्व मावळ्यांनी आणि रणरागिणींनी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा, हा एक आनंद वेगळाच असतो. आपण वर्षभर गडावर काम करत असतो आणि त्या निमित्ताने एक कार्यक्रम आपण करत असतो.